आला वाटतं दादा, चल. नौशाद जी. अरे मालक कुठे आहेत? ते आले नाहीत. त्यांचा निरोप आहे, वाट पाहू नका. गाडी गॅरेजमध्ये ठेवली आहे, या चाव्या. त्याचं हे नेहमीच आहे. पण आज तरी वेळेवर यायचं की नाही? राखी पौर्णिमा आहे म्हणून. नौशाद, परवा मी तुझ्याकडे पोस्टा टाकायला पाकिट दिलं होतं, टाकलंस ना? हो टाकलं. क्यों? त्यात राखी होती मनोजसाठी. दरवर्षी माझ्या हातानं बांधायची मी. मिळाली असेल ना त्याला वेळेवर? मिळाली असेल का? आज पहिलीच वेळ की हातानं राखी बांधायला मिळाली नाही. सारखी आठवण येते त्याची. भाभीजी, एक विचारलं तर गुस्सा तर नाही करणार? विचार की. भाभीजी, मला बहीण नाही. भैया बना के मला राखी बांधाल आपण? अगं बांध ना, तो एवढं म्हणतोय तर. घे. चला, आजपासून तुला 2 भाऊ. बहन, नको नको, कशाला? नाही हे रिवाज आहे. राखी बांधल्यानंतर भावानी बहिणीला काहीतरी भेट म्हणून द्यायचं असतं. प्रत्येक भावाचा फर्ज आहे तो. घ्या ना. घे ना, भावाच्या भेटीला नाही म्हणायचं नसतं. काय रे, काय झालं? कुछ नहीं. आज अल्लाह की मेहरबानी से भाभीजींसारखी बहीण मला मिळाली म्हणून आनंदाने डोळे भरून आले माझे. येतो मी. नौशाद, जी. थांब. बहन, अल्लाह आपको सुखी रखे. किती चांगल्या मनाचं आहे ग. नाहीतर आमचे बंधुराज सख्या बहिणीची सुद्धा शुद्ध नाही राखी पौर्णिमेच्या दिवशी. वहिनी, इकडे ये ग. काय? चांदणं किती छान पडले नाही? श्रावण महिना असूनही आकाश कसं स्वच्छ दिसतंय. चंद्र सुद्धा किती छान दिसतोय ग. खरंच छान दिसतोय. ए, तुला काय वाटतं ग चंद्राचं असं पूर्ण बिंब पाहताना? खरं सांगू, लाजाला काय झालं, सांग ना. मला तान्ह्या बाळाचा गोड हसरा चेहरा दिसतोय चंद्राच्या जागी. खरंच? ताल्या बाळाची चाहूल लागली? अगं तुझ्या आई वडिलांना लगेच कळवली पाहिजे ही आनंदाची बातमी. काय म्हणाले तुम्हाला हे? मला म्हणाले तुम्ही घरी जाऊन थांबा, हा. मी आलो थोड्या वेळात. हा. तुम्हाला एक खुश खबर द्यायची आहे. हं, कसली खुश खबर? आता मला हो काय माहित, हा? मला काही बोलले नाही ते. हो. हं, या या आलेच बघा. या मामा या. देसाई आले का? आलो आलोय. हा. ठेवा. हे घ्या. एवढंच? संध्याकाळ पुरं होती. हे हो काय? हा पाळणा, हे पाळण्यावरचं खेळणं, हा खुळखुळा, दुधाची बाटली सुद्धा आणली आहे. ही घ्या. काय वहिनी साहेब, कमाल आहे. बापू साहेब, या वयात? भाऊजी, काय देसाई, कमाल आहे तुमची. अहो सगळ्या बाबतीत रिटायर झालेली माणसं आम्ही. मी तुम्हाला खुश खबर सांगणार होतो ना, तीही. हे पत्र वाचा. अरे वा वा वा, तुम्ही छान सांगा. छान. कुणाचं आहे पत्र? ज्योतीचं. काय म्हणते? मुक्ताला दिवस गेलेत, हो, तुम्ही आजी होणार. बरं झालं बाई, देव पावला. आई आई. ही आहे. मनोज, तुझी ताई तुझा मामा करणार. मामा हा. म्हणजे आईचा भाऊ हा. आपल्या ताईला बाळ होणार आहे. हा. अहो, अजून पुष्कळ अवकाश आहे. हा काय उतावळेपणा? अहो, असं काय करता? मुक्ताच्या वेळेला तुमच्या माहेरी काय धावपळ झाली माहितीये ना तुम्हाला? तशी धांदल व्हायला नको. हो, पण ह्या सगळ्या गोष्टी आयत्या वेळीच आणायच्या असतात. हो, पण हा पाळणा कुणाचा आहे माहितीये का? कुणाचा? बाबासाहेब जाधवांचा. गंगा निवास हो. शकुनाचा पाळणा आहे. हा. सारखा हलत राहिलाय. अहो, हा पाळणा असला की मुलगाच होतो. आई त्यावेळेला नाही मिळाला म्हणजे मग. हा. देसाई काका, हे पत्र आल्यापासून मुक्ताला कधी पाहिजे असं झालंय मला. अहो मग घेऊन या ना तिला माहेरपणाला. या निमित्तानं गौरी गणपतीचा सणही जवळ आलाय. हो, उद्याच जातो, तिला घेऊनच येतो. देसाई,
खरोखर देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. अहो नातवंडाचं तोंड पाहिलं तर आई साहेबांच्या वागण्यातही गोडवा येईल. हसता काय नुसतं तोंड गोड करा आतून घेऊन या ना काहीतरी. आणते ना. चालेल. चल मनोज. सारखं सारखं काय असतं हो मुंबईला? अगं फॅक्टरीची कामं असतात, जावं लागतं. एकदा का फॅक्टरी सुरू झाली ना की इथंच राहीन, तुला कंटाळा येईपर्यंत. मला कशाला कंटाळे? खरं म्हणजे तुम्ही माझ्या वाट्याला फारसं येतच नाही. त्याशिवाय का 3रा महिना लागलाय. हं? खरं म्हणजे मला देखील जेव्हा येतं तुला असं टाकून जायला, पण काय करणार, जावं लागतं. आणि आता तुझे दिवस भरत जाणार आणि आम्हाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. पॅन्ट्स किती ठेवू? 3 पुरेत. हे काय? फोटो एवढं देखील नाही कळत तुला काय करायचं आहे? नाही, तुम्ही तिला अगदी चिकटून बसलात म्हणून विचारते. विचारायचं काम नाही. या बंगल्याच्या बाहेर नवरा काय करतो याच्या उचापती बायकोनं करायच्या नसतात. बायकोनं नाही तर कुणी करायच्या? ती बाई कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. एकाच बायकोवर भागत नाही आमचं. आत्ताच जातो तिच्या छाताडावर पाय देऊन. यात राग कोणाला बोलशील तर. अगं बाई 8:30 वाजले ग, कळलंच नाही बघ. आवरायला पाहिजे मला. 10:30ला पिरियड आहे. उठते हं मी. मी पण उठतेच एवढा हार झाला की. कसली मिली गाणी लावता सुनाना बिघडवणारी. काय ग काम धंदे आहेत की नाही? हातात पाणी कुणी भरायचं? 9 वाजता नळ जातो माहित नाही तुला? पारुबाई येणार नाही आता का? पारुबाईची लाडकी. चल चल भर पाणी. बापाने 2 लाख रुपये दिले असते तर 4 नोकर ठेवले असते तुझ्यासाठी. चल उचल ही घागर उचल. ए पारू जाऊन शेंगा फोड. आई साहेब कशा काही त्यासने जडभार उचलायला लावतायसा? ह्या दिवसात त्यासने जपाया पाहिजे. तू मला शिकू नकोस. काही होत नाही. 3रा महिना तर लागलाय. नुसतं बसून राहशील तर बाण पण जड जाईल. उचल उचल घागर. ए चल. या नमस्कार. हे काय अभ्यास आला तर वाटतं. हो परीक्षा जवळ आली ना. हो फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. हा. बसा ना. बस अरे काय अचानक येणं झालं? अचानक नाही, आनंदाच्या बातमीचं पत्र आलं. जीव लावेना निघून आलो. कुणी पाठवलं पत्र? अगं मीच पाठवलं होतं. बरं झालं. आमची मुक्ता कुठे आहे? घेऊन येते तिला. वहिनी हे काय समजलं. चल तुझे वडील आले. ये. लग्न झाल्यापासून मुक्ता माहेरी आलीच नाही. आणायचे गौरी गणपतीचा सण आलाय, तिला माहेरी न्यावी म्हणतो. हो जा की घेऊन. आई कशाला नाही म्हणेल? हो की नाही गाई? ठीक आहे. पुत्रवती भव. वहिनी माहेरी गेल्यावर तिकडचीच होऊ नकोस. पत्र पाठवा नक्की. निघते मी. बर सुनबाई जाऊन चहा टाक. बरं. सणवार काही झालेच नाही जावयाचे. हो ना, तुम्ही कोल्हापूरला आम्ही कराडला म्हणून नाही होऊ शकले. मग असं करा सगळे सणवार म्हणून एक हातातलं घड्याळ द्या. ते का 2,500-3,000 रुपयाचं होईल. काय म्हणतात त्याला? रडो रडो. रॅडो रॅडो. हा हो देऊ की. जीवन जाणार ना? कसं शक्य आहे? म्हणजे नातू झाल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं ना. हो तेही खरंच आहे. आणायचा योग येतोच आहे. बघू आता. चहा नाही आला अजून. बसा हा मी बघून येते. माहेरी जायला परवानगी देते. सासरच्या कगळ्या केलं ना तर माझ्याशी गाठ आहे तुझी. जा घेऊन जा तुझ्या बापासाठी. जा.